आम्ही नेहमी संपर्कात होतो लेंडे साहेब. खरं तर आम्ही पाशी जिल्हा परिषदचे माजी पदाधिकारी आदरणीय बेनके साहेबांना मानणारे. मधल्या काळामध्ये 2 राष्ट्रवादी झाली, आपली थोडीशी इकडे तिकडे दानफान झाली, परंतु आता एकत्र आल्यानंतर एक कार्यकर्त्यांना एक वेगळे पण आलेले आहे जुन्नर तालुक्यामध्ये. मी खरं तर अधिक काही बोलणार नाही, पण निश्चितपणे मावळपट्ट्यामध्ये अंकुश शेठ असेल, मी असेल, आमच्या मावळातले सगळे कार्यकर्ते असतील, सगळ्यांनी एकत्र येऊन आम्ही फॉर्म भरले. त्याची सांगितलं होतं का पश्चिम भागातली दोन्ही सीट आम्ही सगळे कार्यकर्ते एकत्र येऊन ते निश्चितपणे 6 ते 6 येतील. 6 ते 6 आल्यातच एकच सीट आमचं 170 मताने गेलं. निश्चितच आम्हाला खरं तर कुठं उमेदवाराची ती थोडीशी आमचा अलगर्जीपणा झाला, आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. पण निश्चितपणे आता सर्वांनी ठरवलंय की अतुल शेठ बेनके साहेबांचं नेतृत्व आपल्याला पुढे न्यायचं आहे. आणि 2029ला खरं तर आपली झालेली नुकसान सर्वांनी एकत्र येऊन भरून काढायची असं सर्वांनी निश्चित केलेलं आहे. आणि ते निश्चितपणे होईलच. निश्चितपणे दादाच्या जाण्याने जे खरं तर आपल्या तालुक्याला आज जर आपण प्रचार नाही केला, कुठं सभा नाही, ज्या दिवशी दादांचं निधन झालं त्या दिवशी प्रत्येकाने गाडीवरची भोंगी स्पीकर खाली उतरवले आणि प्रचारला सुद्धा आपण कुठे गेलो नाही. प्रचार न करता आपण एवढी 5 सीट आपली आले. आणि म्हणून मी खरं तर खूप या ठिकाणी समाधानी आहे. मी मगाशी आता कोणतरी म्हणलो खुशी खुशी, आणि खरोखर अतुल शेठ बेनके यांना ज्या टायमाला आपण आमदार करू त्याच टायमाला आपण खुशी खुशी राहू. खरं तर मी दादांना मी थोडासा वरचाडल्याच्या काळामध्ये दादांचा पण विश्वास वाटत, देवरामला तिकीट द्यायची असं दादाच्या मनामध्ये होतं. म्हणजे देवराम, हे बघ तुला मी आता तर शेवटची संधी, तुझ्या सुनबाईला तिकीट देतो, पण परत जर येणाने केलं ना त्या पॅकेटात लात घाली. हे दादाने मला सुनावलं होतं, पण तू काळजी करू नको म्हटला. देवराम, मला माहिती आहे तू निवडून आणणार आहे, सीट पश्चिम पट्ट्याचा वाघ आहे, तू पुणे जिल्ह्यामध्ये आदिवासी समाजाचं नेतृत्व करतोय, देवराम काही पण करू शकतो. हे दादानी मान्य केलं. आणि दादाने मला सांगितलं होतं की निश्चित मी दादाला म्हटलं होतं, दादा मी खरोखर हे सगळे जरी राष्ट्रवादी सोडून गेले, राष्ट्रवादीचे कोण पळकुटे गेले त्यांचं नाव नाही घेत मी, पण त्यांनी असं निवेदन देतं दादाकडं की बाबा देवराम लांड्यानं जर पक्षात घेतलं, त्यांना तिकीट दिली तर आम्ही सगळेजण पक्ष सोडणार आहेत. थोडं दादांना बी तसं वाटायचं कधी कधी, पण अतुल शेठ बेनके साहेबांचा विश्वास होता. दादांना पण माहित होतं, अतुल शेठला पण माहित होतं की देवराम हा एक लढाऊ पैलवान आहे. आणि मी त्या टायमाला दादांची 3 मिनिटं बोललो होतो. मला दादा ज्या टायमाला माझे दोन्ही आदिवासी गट निवडून येतील त्या टायमाला मात्र मी कपडे काढून तेल लावलेला पैलवान दंड ठोकतील, हा शब्द मी दादांना दिला होता आणि तो शब्द मी पूर्ण केला. मग अशी मोहित भाऊनी त्या ठिकाणी आपल्याला तुषार भाऊने सांगितला, एका डोळ्यामध्ये आपल्या अश्रू आहे आणि एका डोळ्यामध्ये हसरू आहे, असं त्यांचं खरं आहे खरं तर या ठिकाणी. आणि म्हणून मी माझ्यावर जी टीका टिप्पणी झाली, आदिवासी भागातले सगळे कार्यकर्ते सगळे एकत्र आले, सगळे पक्ष एकत्र आले, त्यांचा एकच निर्णय होता, काही झालं तरी वादळाला यावेळेला पाडायचं. अशा खूप मिटिंगा झाल्या, सगळे एकत्र आले, मी एकटाच होतो. आणि म्हणून मी ती माझी जिद्द होती. कार्यकर्ते मित्रांनो, मी खरं तर मी स्वतः ओरिजिनल पहिलवान आहे, म्हणजे मी काही कपडे काढून दंड ठोकले नाही, मी काही तमासगिरी नाही. मी ज्या टायमाला शिवजयंतीच्या आखाड्यामध्ये कुस्ती करायचे ना, वल्लभशेठ बेनके साहेबांनी मला घेरलं आणि म्हटलं कुठलं पोरग आहे, केवढीचं पोरग आहे म्हटले. मला त्या टायमाला बेनके साहेबांनी आणि काळे साहेबांनी, शिवाजीराव काळे साहेब, शिवजयंतीच्या आखाड्यामध्ये संजयराव मला बक्षीस दिली त्या टायमाला. त्यांनी त्या काळात शिवजयंतीच्या आखाड्यामध्ये देऊचा बोर्ग मी पाडला होता. 1 नंबरचा मी पैलवान होतो. आणि मला पैलवान म्हणून मला बेनके साहेबांनी आणि काळे साहेबांनी मला राजकारणात आणलं. राजकारणात आणल्याबरोबर माझ्यासारखा एक माणूस, बैलांकडे जाणारा माणूस, डोंगरावरती गुरावळणारा माणूस जिल्हा परिषदेचा अध्यक्ष केला. याच्यामध्ये मी खरं तर पैलवान म्हणून मी त्याची दंड टोपटलं. ज्या दिवशी मी दंड टोपलं होतं ना, माझे विरोधक मावळातले असे काने काने खाली मान घालून पळून गेले. ते बघत होते हा दंड कशाला ठोकतो. मी अगोदरच आल्या दिवशी मी जान शिवला होता, पण मी नेत्याची परवानगी घेतली होती अतुल शेठची. म्हणलं शेठ मला उद्या तेल लावलेला पैलवान मला दंड ठोकायचे. ते म्हणलं चालेल, मी स्वतःच पैलवान आहे. आणि म्हणून मी दंड ठोपटले. अख्ख्या महाराष्ट्राने टीव्हीवरती मी दिसायचं. मला थोडी अमोलची मी विरोध करायची, म्हणलं मी तुझं नाही ऐकणार. मला अतुल शेठनी सांगितलंय दंड ठोपट, मी दंड ठोपटणार. मी बायकोचं पण नाही ऐकलं, पण मी अतुल शेठ ऐकलं आणि मी दंड ठोपटलं.
त्यांना दाखवून दिलं. अतुल शेठ जरी 4-5 जण गेले तरी तुम्हाला 1000 कार्यकर्ते आणण्याची जबाबदारी जयराम नाण्याची आहे. आणि या दोन्ही गटामध्ये घराघरामध्ये वाडी वस्तीमध्ये सगळे राष्ट्रवादी काँग्रेसचे बोर्ड लावून जे गेले ते टाळले, राहिले ते मारले, अशा प्रकारचा मी अतुल शेठ बेनके साहेबांना शब्द देतो. आणि निश्चितपणे 2029ला तुम्ही आम्ही सर्वजण एकत्र येऊन निश्चितपणे या ठिकाणी काळाचे सगळे नेते मंडळी. बघा लेंडे साहेब, तुम्ही मला सिनियर आहेत, मगाच्या आल्याबरोबर तुम्ही मला सलाम केली, मला बरं वाटलं. सगळे आम्ही 5 जिल्हा परिषद सदस्य आणि सगळे कार्यकर्ते मिळून आपण अगदी खुशी 2029ला निश्चितपणे कोणी काही म्हणू द्या, परंतु आपली जी झालेली हानी आहे, जो आपला जुन्नर तालुका मागे आलाय, तो तालुका पुढे नेण्यासाठी आदरणीय अजितदादा पवार साहेबांना श्रद्धांजली देण्यासाठी आपण सर्वांनी असंच एकत्र राहा. आणि येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वजणांनी मैत्रीपूर्वक आदरणीय अतुल शेठ बेनके साहेबांचं नेतृत्व मानून त्यांना निश्चितपणे 2029ला आमदार करू. तीच श्रद्धांजली करा अजितदादाला होईल. एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. ओम शांती, ओम शांती.